तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस सरकारकडनं पुन्हा एकदा त्यांचा जातीवादी चेहरा जो आहे समोर निघून आलेला आहे. फडणवीस सरकारकडनं असे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामुळे बौद्ध समाजाची कोंडी करण्यात येते किंवा बौद्ध समाजाच्या विरोधात फडणवीस सरकारकडनं 2 निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे बौद्ध समाज देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरची जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरनं वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि आरक्षणावरती वातावरण जे मोठ्या प्रमाणात तापलं आहे त्यास कारणीभूत देखील देवेंद्र फडणवीस सरकार आहे. तुम्ही म्हणाल आता देवेंद्र फडणवीस सरकार कसं कारणीभूत आहे, तर सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये जे उपवर्गीकरण आहे ती गोष्ट त्यांनी लागू केली आणि पहिल्या नंबरचं जे त्यांनी बौद्धांच्या विरोधात जो निर्णय घेतला तो हाच की एससी मध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं आणि त्यामध्ये त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना निर्णय काय दिला, तर बौद्ध समाजाची आता खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या आरक्षणामध्ये आता गट पाडा, बौद्ध समाज प्रगत झालाय अशा वगैरे त्यांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी घातल्या आणि आता एससी समाजाच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वाट्याला अतिशय कमी असं आरक्षण देण्यात येणार आहे. आणि सरकार एवढ्यावरतीच थांबलं नाही, तर आता त्यांनी दुसरा आणखी एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे इथून पुढे सरकारी नोकऱ्यांमध्ये जे लोक आरक्षणातून जागा भरतील किंवा आरक्षणातून फॉर्म भरतील त्यांना ज्या खुल्या प्रवर्गातून नोकरीला लागता येणार नाही. हा निर्णय देखील त्यांनी ह्याच महिन्यामध्ये घेतलाय. तर असे 2 निर्णय त्यांनी बौद्ध समाजाच्या विरोधात घेतले आणि बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार आणि RSS कडनं केलं जात आहे. कारण मित्रांनो, समाज आता प्रगती करत आहे आणि त्याचसोबत मेन स्ट्रीम मध्ये येत आहे. बौद्ध समाज आता चांगल्या पदांवरती पोहोचत आहे आणि हीच गोष्ट यांना कुठेतरी खुपताना दिसत आहे. यांच्या डोळ्यामध्ये ही गोष्ट सलत आहे आणि त्यामुळेच यांच्याकडनं असे घाणेरडे निर्णय घेतले जात आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.